12व्या दिवशी जे 12वा झाला माझ्या मिस्टरांचा, त्या दिवशी लोक सगळ्यांनी मला बोलले, तुला कसलीही गरज लागेल तर आम्ही आहोत, तू नको घाबरू, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत. कसलंही टेन्शन असेल तर आम्हाला सांगायचं. सगळे मला माझ्या दुःखामध्ये पण सगळे सामील झाले. आणि नंतर 12वा संपल्याच्या नंतर जी माणसं गेली आपापल्या घरी निघून, त्याच्यानंतर माझे मिस्टर जाऊन कमीत कमी 1.5 वर्ष झालं. त्या माणसाने कधी मला स्वतःहून कधीच विचारलं नाही, कशी आहेस, कसा आहे मुलगा, काय करतोय. 12वा संपल्याच्या नंतर मी कमीत कमी 20 दिवस मी गावाला माझ्या सासूकडे राहिले. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन मुंबईला आली, कारण मी मुंबईलाच राहत होती. त्याचं शिक्षण होतं आणि त्याचे क्लासेस होते आणि मी पण जॉब करायची, तर मी पण जॉबला होती. तर मी आले. भाड्याने घर होतं आणि सासू सासऱ्यांची जिम्मेदारी होती. सो मी मुंबईला निघून आले. त्याच्यानंतर एवढी लोक नातेवाईक होती, एकाने तरी मला कॉल करून विचारायचा होता की बाबा तू कशी आहेस, मुलगा कसा आहे, काय करतेस, कसं चाललंय, कसं सगळं खर्च भागवतेस. कोणाला काहीच पडलेली नाही आहे. फक्त 12व्याच्या दिवशी सगळी लोक आली आणि सांगितलं की आम्ही आहोत, तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, काही गरज लागली तर आम्हाला सांग. अरे गरज तर नाही आहे, पण कमीत कमी आपल्या माणसाने कॉल करून तरी विचारा की बाबा तू कशी आहेस म्हणून. मदतीचा हात तर नको. मुलाला घेऊन कसं खर्च करतेस, कसं भाडं देतेस, कसं सासू सासऱ्यांना पाठवते. जेवढं जमेल तेवढं मी माझ्या मतीने सगळं करून केलं आहे मी. असंच 1.5 वर्ष निघून गेला आणि नंतर मग मी विचार केला की ठीक आहे, आता आपल्याला साथीची गरज आहे. माझं अजून काही वय झालेलं नाही आहे आणि मी सेकंड मॅरेज करू शकते. सो मी विचार केला की चला आपण सेकंड मॅरेज करायचा विचार करूया. मी माझ्या मनानेच ठरवलं. मी कोणालाही बोलली नाही काही. पहिलं मी माझ्या मनाला स्वतःला ठरवलं, नंतर मी माझ्या घरच्यांना बोलली आणि नंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना बोलली. तर सगळ्यांचं उत्तर हेच आलं की सेकंड मॅरेज करण्याची काहीच गरज नाही, आम्ही आहोत ना. तुला काय गरज आहे, तू काम करते, मुलाचं शिक्षण करते, भाडं भरते, सासूजान बघते, होतं आहे ना, मग कशाला, तुला काय गरज आहे करायची. त्या माणसांना हे कळत नाही की सगळं भागतंय म्हणजे लग्न करण्याची गरज नाही का, त्या लेडीजला साथीची गरज नाही आहे का, त्या लेडीजला कधी सुखदुःखात माणसाची गरज नाही आहे का, साथीची गरज नाही आहे का. कोण विचारतंय मला 1.5 वर्षामध्ये. मला कोणीही विचारलं नाही आहे मित्रांनो, कोणीही की तू कशी आहेस, काय करते, कसं चाललं आहे, कोणीही नाही विचारलं. आणि आज जेव्हा मी निर्णय घ्यायला लागली की मला सेकंड मॅरेज करायचं आहे, तर इथे सगळे मला स्वतःचे राय सांगायला लागले